नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्याने जाणाऱ्या महिला पुरुषांना लुटणाऱ्यांविरोधात सावध रहा, सतर्क रहा, पनवेल शहर पोलिसांचे आवाहन। पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्याने जाणाऱ्या महिला पुरुषांना लुटणाऱ्यांविरोधात सावध रहा, सतर्क रहा असे आवाहन पनवेल शहर पोलिसांनी पनवेलकरांना केले आहे। पुढे खून झाला आहे, चेकिंग सुरू आहे, पुढे पोलीस नाकाबंदी चालू आहे। दागिने काढून ठेवा, आम्ही चोर पकडला आहे, त्यांनी चोरी केलेले दागिने तुम्ही परिधान केलेल्या दागिन्यांसारखे आहेत असे सांगून त्या व्यक्तीकडील दागिने, मौल्यवान वस्तू हातचालाखीने चोरी करणे असे चोरांचे उद्दिष्ट असून खरे पोलीस असे करण्यास कधीही सांगत नाहीत। तसेच असे करणाऱ्यांचा कोणी प्रयत्न केल्यास घाबरून न जाता 112 या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून नागरिकांना करण्यात येत आहे। या संदर्भात सोशल मीडिया तसेच महत्त्वाच्या ठिकाणी बॅनर्स, पॅम्पलेट वाटून पोलीस जनजागृती अभियान राबवत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संजय कदमसह तृप्ती भोईर, पनवेल। नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कल्पना प्रकाश फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे, नवी मुंबई आयुक्तालय। पोलीस असल्याची बतावणी करून रस्त्याने चालत जाणाऱ्या वृद्ध महिला व पुरुषांना अडवून पुढे मर्डर झाला आहे। पोलिसांची चेकिंग चालू आहे, पुढे नाकाबंदी चालू आहे। आपण आपले दागिने काढून ठेवा, आम्ही चोर पकडला आहे, तुम्ही परिधान केलेले दागिने आम्ही पकडलेल्या चोराने चोरी केल्यासारखे दिसत आहेत असे सांगून रस्त्यामध्ये वृद्ध महिला व पुरुषांना अडवून त्यांचे दागिने रुमालामध्ये बांधून ठेवण्यास सांगून हातचलाखीने त्यांचे दागिने चोरी करण्याच्या घटनेमध्ये लक्षणीय वाढ होत आहे। खरे पोलीस असे करण्यास कधीही सांगत नाहीत। आपल्यासोबत असा प्रकार घडल्यास आपण घाबरून न जाता आजूबाजूच्या लोकांच्या सदरची घटना लक्षात आणून द्यावी। तसेच 112 किंवा 8828112112 या क्रमांकावर पोलिसांना संपर्क साधा। सावधान राहा, सतर्क राहा।